मोठ्या भावाचीच तर काहीच काम करत नाही. मोठ्या भावाचीच तर काहीच काम करत नाही. जेवणावर कधी पाणी भरत नाही. हॅलो गाइस, दिस साइड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268 आणि आपण आता आलोय कळवणला पोषण आणि इकडे आपल्याला भेटले हरिभाई पाठीमागा आहे आपला सोलो ट्रॅव्हलर. आम्ही खूप मोठे फॅन आहे पोषाबाईचे, आमच्या इथलंच आहे. आम्ही आता रोशनची टपावर बसलो. आई हालसूलमध्ये एकदम फेमस ॲक्टर म्हणजे नाव घेतलं जाते ना. आपला भाऊ फक्त आता ऋतू मॅडमांनी घेतलेला आहे. आता परत आला देणार हो मग. हॅलो गाइस, दिस साइड तुमचा आदिवासी मोठं ब्लॉगर रायडर 6268. यस ब्रो, पोषाबा. तर पोषाने तुम्हाला मी आज घेऊन चाललोय कळवणला. भगवान बिरसा मुंडा कलामंच यांच्यातर्फे तिथं भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. तर सर्वच रील स्टार असतील, युट्यूबर असतील, पालघर वगैरे असतील किंवा आपल्या हर्सूल भागातले पश्चिम महाराष्ट्रातले सर्वच तिथं रील स्टार वगैरे येणार आहेत, कंटेंट क्रिएटर येणार आहेत. सर्वांना मी तुम्हाला तिथं भेटवून देणार आहे मित्रांनो. आणि आपला जो मागचा दावलेश्वरचा ब्लॉग होता पोषानो, काय तुम्ही त्याला प्रेम दिलं, एकदम व्हायरल करून टाकला पोषानं. तर आजचा पण ब्लॉग त्याच्यापेक्षा सुपर डुपर होणार आहे पोषान. तो शॉर्ट पर्यंत बघा. चला मी आता निघाला आहे पोषानं. चला लेट्स गो, एन्जॉय करा पोषांनो. हॅलो गाइस, दिस साइड तुमचा आदिवासी मोठो ब्लॉगर रायडर 6268 आणि पोषांनो मी आलो आता दिंडोरीमध्ये. दिंडोरीकरांना तुम्हाला फुल इज्जत, आपले ब्लॉग वगैरे बघता सर्वांना पोषांनो एकदम समाज में इज्जत, पोषा भाईचा सलाम. हे पोषांनो जर आपल्याला एक रायडर जॉईन होणार आहे बरं का. MT-50 वाला दादाने मस्तपैकी तिकडं लडाख वगैरे मारून आला आणि मागच्या 26 जानेवारीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला. काय चाललंय मजेत? बाकी पोरं निघाले दादा, पुढे थांबू कुठेतरी चहा बिहा घेऊया. चला मस्त पैकी. हॅलो गाइस, दिस साइड तुमचा आदिवासी मोठो ब्लॉगर रायडर 6268 आणि पोषानो मी आहे क्रांती सूर्य बिरसा मुंडा चौक. हा चौक कुठला आहे मला कमेंट करून सांगा. आता इकडे जातो हा वणीकडे रस्ता, इकडे जातो हा सापुताऱ्याकडे रस्ता. तर पोषानो हे फुलं बघा ना किती मस्त पैकी, सुपर डुपर. तर पोषा हे हारसूलचा पोयरे भेटला आम्हाला बरं का. कॅमेरा बंद होता पण त्यांनी आपल्याला ओळखला. रायडर 6268 समाज में इज्जत पोषांना. तर मित्रांनो इकडे बघू शकता आपल्या कार्यक्रमाचे आजचे मुख्य अध्यक्ष और महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इथं आलेले आहेत. त्यांचं स्वागत इथं करत आहे. आणि इकडे आपली हर्सूलची टीम बसलेली आहे मस्तपैकी. मोकार नाश्ता करा राजन भाऊ आहेत इकडे. आता ओळखी हळूहळू होतीलच. पाड्यावरचे ब्लॉगर सुपर डुपर इकडे दादा वगैरे आहेत. गुड मॉर्निंग दादांनो, मजा माछे. इकडे आपले हरिभाऊ आहेत. इकडे जिवाळाचे संस्थापक मान्य श्री ज्ञानेश्वर भाऊ आहेत. इकडे ऋतू वाघेरे आहेत. त्यानंतर दादाचं नाव माहीत नाही, नंतर आपण माहीत करून घेऊ. इकडे आहेत आमचे पाड्यावरचे ब्लॉगर. नवरा बायको एकत्र असायला पाहिजे होते तुम्ही, हो की नाही जोडी. तुम्ही जास्त भांडण करता. चला भूषण. इकडे आमचे सभासद कार्यकारी अधिकारी वगैरे आहेत. तर इकडे बघू शकता असं प्रकारचं आता वातावरण आहे सुपर डुपर. होईल गर्दी थोडी आणि पोषांना. तर मित्रांनो इकडे हर्सूलची टीम आलेली आहेत. चलो कशा आहेत दादांनो, मजा माछे. चलो हर्सूल टीम आपका स्वागत करते पोषांना. रोशन भाऊ कसे आहेत? फर्स्ट टाइम आपण भेटू राहिलो फेस टू फेस, बरं आहे की नाही? हां फर्स्ट टाइम आता भेटू राहिलो. एकदम मजा माछे. तुझं कसं झालं? नाही तुम्ही पोरांसोबतच होते मी बघितलं. 2 वर्ष इकडेच होतो. अच्छा. तर हर्सूलची मंडळी आलेली आहे इकडे तुम्ही बघू शकता. पाहुण्यांचं पण आगमन झालं. इकडे नाश्ता वगैरे आहे मस्तपैकी करून घ्या पोषानं. चलो. ऑनलाईन कंटेंट बनवलं विषयावरती तेव्हा आपली प्रतिक्रिया काय होती? आपण डायरेक्ट नागपूरला एकत्र आले. चिटणवीस हॉलला आपली मीटअप झाली होती. तेव्हा मंत्रीजी आपल्या सोबत होते. तेव्हाच आपले अनुभव सांगू शकतात. आणि मुख्य कार्यक्रम आपला 14 तारखेला रात्री किंवा संध्याकाळी आपलं मुख्य स्पर्धा झाली होती. तेव्हाचे अनुभव असे बरेच अनुभव आहेत. आज आपल्या समोर संधी आहे, मंत्रीजी पण उपस्थित आहेत. तर प्रत्येकाने थोडक्यात आपलं नाव सांगायचं आहे, आपण काय कंटेंट बनवतो, कुठलं चॅनल आहे ते सांगायचं आहे. आणि या पूर्ण प्रवासामध्ये कला संगमच्या मध्ये आपले काही चांगले अनुभव असतील तर थोडक्यात 2 मिनिटांमध्ये सादर करायचे आहेत. फक्त आमच्या भागाचा विचार करायचो का आमच्या भागात जेवढे कलाकार आहेत, पण तिथं मीटअप झालं ते मोठं, तेव्हा अनुभव आला का आपले आदिवासी कलाकार दौऱ्यापुरात आहेत. म्हणजे नागपूर झालं, गडचिरोली झालं, सगळेच होते. तर मला असं सांगायचं की सरांनी एक विषय मांडला का जसं मराठी चित्रपटाला आपलं हे आहे अनुदान मिळतं, तसं एक आपल्या आदिवासी चित्रपटाचं अनुदान मिळालं पाहिजे.
आज जे तळागाळातले जे कलाकार आहेत ते कुठेतरी म्हणजे सोशल मीडियामुळं त्यांचं नाव चांगलं झालेलं आहे, किंवा जसं की राजन पवार आहेत त्यांचं सेकंड प्राइज झाल्यामुळं म्हणजे बऱ्यापैकी आता ते त्या भागात त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. मी सर्वात आधी त्यांचे धन्यवाद मानतो बिरसा कला संगम यांचे. नमस्कार, सर्वप्रथम जोहार जय आदिवासी. मी आदिवासी मोटो ब्लॉगर आहे. तर आम्ही नाशिक एक्सपर्ट्स टीम, त्याच्यानंतर नाशिक निवासी रायडर्स म्हणून एक क्लब आहे. तर आम्ही एव्हरी संडेला बाईक राईड वगैरे करत असतो आणि त्याच्या थ्रू जनतेमध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा पण तुम्ही बाईक वगैरे राईड करत असाल तेव्हा एक प्रॉपर तुम्ही रायडिंग गेअर वगैरे घालत जा, किंवा कमीत कमी हेल्मेट तरी तुम्ही बाईक राईड करताना घातलं पाहिजे, असं आम्ही त्याच्यामधून चांगला संदेश देत असतो. आणि बाईक मी धडधड ऐकत असतो कधी पण आज माझ्या काळजामध्ये जी धडधड होऊ राहिली ती आज मी प्रत्यक्ष अनुभव म्हणजे घेत आहे. कारण आज इतका मोठा मंच मला इथं बोलण्यासाठी भेटलेला आहे. तर सर्वप्रथम भगवान बिरसा कला जे मंडळ आहे त्यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि इथं बोलण्याची जी मला संधी दिलेली आहे तर सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. जोहार जय आदिवासी. कला संगम तिथं आवाज, कारण येणारे जे भगवान बिरसा मुंडांची जयंती आपल्याला कला संगमाच्या माध्यमातून चांगली आयोजित करायची असल्यामुळे तुमचा आवाज हा मोठा असला पाहिजे. बोल भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. आपले कुलदैवत आणि आपली माता सप्तशृंगी मातेला प्रथम वंदन करतो, स्मरण करतो. मुंडांच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधन. मग हे औचित्य साधन देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भगवान बिरसा मुंडांची 150वी जयंती साजरी केली. पण त्यासाठी आपल्या युवकांना शोधल्या गेलं पाहिजे. ते युवक शोधले. भरगच्छ आणि 4 दिवसाचा कार्यक्रम नागपूरला सादर केला. हे सर्व माझे मुलं मुली आले, परंतु तो कार्यक्रम नोव्हेंबरमध्ये झाल्यानंतर त्यांच्यापासून मी अलिप्त नाही राहिलो पाहिजे. काय होईल? तर मला पण सेकंड प्राइज मिळालं 2 लाखाचं. तर आभारी आहोत बिरसा कला संगमाचं. तर असाच कार्यक्रम यांनी पुढच्या सेम प्राइज आणि सेम जोशाने भरावं अशी माझी नम्र विनंती. आणि ह्या वेळेस मागच्या वर्षी काय आलं, थोडे स्पर्धक कमी आले, पण ह्या वर्षी बऱ्यापैकी जो मॅसेज आहे कला संगमांचा तो खेड्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर ह्या वर्षी भरपूर स्पर्धक येतील अशी मी आशा करतो. जय आदिवासी, जय जवान. तर मित्रांनो, मस्तपैकी आता इकडे फोटोशूट वगैरे चालला आहे. जितके सारे क्रिएटर वगैरे इथे आले, सर्वजण फोटो वगैरे काढून राहिले, आपसात आपली ओळख करून देऊ राहिले. स्पेशली जवारचे पण काय आहेत आणि ऑल पश्चिम महाराष्ट्रात इथे क्रिएटर आहेत. काही नाश्ता वगैरे करते इकडे बघू शकता तुम्ही. सुपर डुपर असं भगवान बिरसा कला संगम यांनी इथं नियोजन केलं होतं, अतिशय सुंदर असं. तर तुम्ही बघू शकता अजूनही आपल्याला एका दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. सो बने रहो आपने ब्लॉग में. चलो. तर मित्रांनो, इकडे पण नॅचरल ज्या औषधी आहेत त्या आहेत ह्या साईडला पण. इकडे हे काका वगैरे आहेत, त्यांचा हा स्टॉल आहे. तर हे दादा त्यांच्या ग्रुपची थोडीशी माहिती देतील. आम्ही इगतपुरी तालुक्यातून कातकरी समाजाचे आहोत आणि आमचं हे आपल्या आदिम जमातीमध्ये मोडतो कातकरी समाज. कातकरी समाज हा आदिवासीपैकीच आपण निसर्गाला पूजणारी लोक आहोत. निसर्गाला पूजणारी लोक असताना आपण आपल्या डोंगर दरीखोऱ्यामध्ये जो वनपट्टा मिळाला आहे त्याच्यामध्ये आपण नागली लावतो आणि आपण नागलीला कंसरी बोलतो आणि त्या आपल्या देवाऱ्यात पण नागलीचं चांगलं वर्चस्व आहे. आपण त्या तर मित्रांनो, सर्व इकडे इन्फ्लुएन्सर वगैरे आहेत. इकडे आमची हर्षलची टीम आहे, राजन भाऊ आहे, त्यानंतर इकडे कासव वगैरे पिलोचे हे स्पेशल दादा जवार जे आहेत एकदम सुपर डुपर इन्क्रेडिबल जवार म्हणून आहे. मी फॉलो वगैरे केले, सर्वांना सांगतो एक नंबर. सर्व तुमचे व्हिडिओज वगैरे आम्ही पाहत आहोत. इकडे ऋतू वगैरे आहेत. थँक्यू मॅडम फॉर जॉईनिंग. आमच्या लाईव्ह नाही आता. इकडे आमचे जिव्हाळाचे अध्यक्ष आहेत आणि इकडे राजन भाऊचे बरे गेले घर
नमस्कार सर. सर तुमचा कुठला ग्रुप आहे? प्रोडक्शन चॅनल आहे. गाव कुठलं? पेठ. तर हे पण आपले पेठचेच आदिवासी ब्लॉगरच आहेत सर्वजण, कंटेंट क्रिएटर. समाज मी इज्जत द्या, शॉर्ट फिल्म वगैरे बनवतात. इकडे पाड्यावरचे ब्लॉगर वगैरे आहेत. त्यानंतर आपला सोलो ट्रॅव्हलर, पाड्यावरचा अगेन ब्लॉगर. एकत्र थांबा रे बाबा, तुमची त्याच्यामुळे भांडण होते. आम्ही तर हे एकत्र राहत नाही बरं का, त्याच्यामुळे यांची भांडण वगैरे होते. एकत्र यांचं भांडण का बरं होतंय? हा इथं ती तिथं, मग भांडण होईल की नाही? तर मी 24 तास सोबतच राहतो. आता तरी वायले राहू दे. तर मित्रांनो, हे अजून कंटेंट क्रिएटर आहेत. दादा नाव काय तुमचं? राजेंद्र गांगोडे. राजेंद्र गांगोडे. सुपर डुपर भूषण समाज मी इज्जत द्या. त्याच्यानंतर इकडे पण एक ग्रुप आहे. दादा कुठून आले तुम्ही? पेठ. तर हे आपले पेठचे आदिवासी बांधव आहेत, त्यांना पण समाज मी इज्जत द्या मस्तपैकी. कुठला ग्रुप आहे तुमचा? पेठ. म्हणजे तुम्ही काय कुठला कंटेंट क्रिएट करताय? रांझाळ. तर मित्रांनो, रांझाळ वेब सिरीज तुम्ही बघितले असेल, त्याचे हे कलाकार आहेत मित्रांनो. मस्तपैकी समाज मी इज्जत द्या. आपली जी पोशाबाई टीम आहे ती पण यांना थोडंसं समाज मी इज्जत द्या. मस्त सुपर डुपर रांझाळ आहे आणि खूप एपिसोड आहेत त्यांचे. इकडे पण दादा आहेत, ते थोडेसे लाजू राहिले शेवट. मी नाही लाजा. नाही लाजस शेवट. नाही लाजत. काय नाव काय तुझं? राजेंद्र गायकवाड. गायकवाड. अच्छा, एक राजेंद्र गांगोडे गायकवाड. तुमचं कुठलं? रांझाळ. रांझाळ. अच्छा, तर हे पण दादा रांझाळ जी फिल्म प्रोडक्शन आहे त्याचेच हे आहेत. मस्त समाज मी इज्जत द्या पोषण. हॅलो गाय, दिस साईड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268 आणि आपण आता आलोय कळवणला पोषणनो. आणि इकडे आपल्याला भेटले हरिभाई पाठीमागा आहे आपला सोलो ट्रॅव्हलर पोषणनो 27 तास सुपर डुपर. इकडे आहे राहुल ग्राफिक्स वगैरे. आणि इकडचे आता आम्ही सांस्कृतिक जो कार्यक्रम आहे त्याला आता व्हिजिट करणार आहेत. ह्या साईडला आपले पालघरचे आदिवासी बांधव आहेत, इकडे पण सुपर डुपर. राजन भाऊ त्यांची टीम. आता आम्ही इथं आलोय मस्तपैकी मंत्री साहेबांशी वगैरे बोलणं वगैरे झालं, सर्व इन्फ्लुएन्स आहे. आता इथला कार्यक्रम बघू पोषण. पण मध्ये कॉपीराईट आहे म्हणून गेटवरूनच आपण थोडीशी माघार घेऊ पोषण. चलो भाई, आता आम्ही जेवण करू इथं आणि थेट निघू. पोषाबाई मागे राहू. चल, आम्ही खूप मोठे फॅन आहे पोषाबाईचे. आमच्या इथलंच आहे. आम्ही आता रोशनची टपावर बसलो. आई हॉस्टेलमध्ये एकदम फेमस ॲक्टर म्हणजे नाव घेतलं जाते ना. आपला भाऊ फक्त आता ऋतू मॅडमांनी घेतलेला आहे. आता परत आला देणार हो मग. चला मित्रांनो, मी सगळ्यांच्या आधी तर मित्रांनो, सर्व आता आपल्या हर्सूलचे जे क्रिएटर वगैरे छोटे मोठे क्रिएटर असतील ते सर्वजण एकत्र आलेलो आहे एका छताखाली. बस नाही, आम्ही कमानीच्या खाली आलोय सर्वजण. आता लवकरच छताखाली जाऊ, कारण इथं गरम होऊ राहिलं. चलो टाटा बाय. तर मित्रांनो, आता हे दादा भेटले. हे म्हणतात की जास्त माणसं पाहिले ना का आपले जे क्रिएटर लोक आहेत ना थोडेसे घाबरतात. तर पोषानं घाबरायचं नाही, मस्तपैकी डॉलाग मारायचे, सुलू वगैरे असं टेन्शन घ्यायचं नाही. चला मस्त. आमचं फर्स्ट टाइम ते बोलणार कधी बोलेल नाही आम्ही. पहिल्यांदा आमचे घाबरून राहिले. पोषानं मस्त सपोर्ट करा बरं का. हे आपलेच आदिवासी बांधव आहेत. आणि तुमच्या इकडे पोशाबाई रायडर 6268 नाच करते का पोशाव. तर मित्रांनो, आपण आता अशा ठिकाणी आलोय इथं मस्तपैकी जे आपल्या आयुर्वेदिक जे आदिवासी बांधवाचे जे संपत्ती आहे, जे वनौषधी वगैरे आहेत, त्याचे स्टॉल इकडे लावलेले आहेत. तर ते तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवतो. चलो पोषानो. तुम्ही सांग ना ते मला. तर इकडे बघू शकता एकदम मस्तपैकी स्टॉल आहेत. आणि इकडे जे हाताने काय बनवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. सुपर डुपर भूषण. कोणतं औषध आहे? जुना खोकला असला ना ते निघून जातं. कवडाला खोकल्यावरचं 100 रुपये. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. पश्या इकडे बघा हा थोडस. धरती आपली आईस, धरती आपली आईस. ईसा करी हन एकच कुटुंब, ईसा करी हन एकच कुटुंब. मा भी आहाव तुम्हा कुटुंबे, मा भी आहाव तुम्हा कुटुंब. ईसा करी हन एकच कुटुंब. करायला लागत आहे, कामासाठी मालच मरायला लागत आहे. मोठ्या भावाचीच तर काहीच काम करत नाही. मोठ्या भावाचीच तर काहीच काम करत नाही. जेवणावर कधी पाणी भरत नाही. तिची कदर आता तुम्हाला कशी सांगू. बायको सांग का आपण कंपनीत जाणार. जशी घरात आलोय आईच नुसती काम लावते. जशी घरात आलोय आईच नुसती काम लावते. ती दिवसभर नुसती भाकरी चावते. जावलच काही सांगला का ती अशी खायाचं धावते. जावलच काही सांगला का ती अशी खायाचं धावते.
जसा काय माझ्यावरच डाव ठेवते. आता आपणच आपलेच वाटायला लागू. बायको सांग का आपण कंपनीत चाललो. आता कंपनीत आलोय पण जगायचं हाल झालं. आता कंपनीत आलोय तर जगायचं हाल झालं. पेट्रोल टाकाय पैसे नाही, आता हिंडत चालत. घरी 2 घास सुखात खाल्लं, कधी नाही झाली हालत. घरी 2 घास सुखात खाल्लं, कधी नाही झाली हालत. हा इंग्लिश दारू पिया शिकला, हिंडतो आता डोलत. हॅलो गाईज, दिस साईड तुमचा आदिवासी मोठो ब्लॉगर रायडर 62, 68 आणि पोषण. आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. हे आहे कळवणच्या थोडंसं पुढे आम्ही आहेत, म्हणजे नांदुरीच्या मागं कळवणच्या मध्ये. चलो लेट्स गो, एन्जॉय करा बसतो की पोषण मजा मारा ना. आमचा सोलो रायडर पाठीमागून येऊ राहिला. चलो तर पोषानो, हा जो समोरचा आपला रायडर आहे हा सोलो ट्रॅव्हलर आहे बरं का. त्याचा इन्स्टाचा आयडी आहे सोलो ट्रॅव्हलर 2710. तर पोषानं त्याला इज्जत द्या. भाऊने लडाख मारून आणलंय पण तुम्ही काय त्याला प्रेमच नाही देऊ राहिले. तर त्याला समाज मी इज्जत द्या. मस्तपैकी आज आम्ही सोबत राईड केली, छान वाटलं बस छान. चला तर पोषा फायनली आपण आता इथं आलेलो आहेत आडगावच्या ब्रिज खाली. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा अमेझिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टाटा बाय, सी यू सून पोषण.